नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कलिंगडचे सरबत। चला तर आपल्याला कलिंगडचे सरबत बनवायचे आहे। तर साहित्य बघूया। दूध घेतलेले आहे मी आणि गार करत ठेवलेलं होतं। हे गार दूध आहे। पिठी साखर घेतलेली आहे। सब्जा आहे आणि सब्जा हा आपल्याला उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा सब्जा आहे। तर आपल्याला जर ऊन जरी लागलं तरी आपण हा पाण्यामध्ये भिजत घालून 1 चमचा पाण्यात 1 ग्लास टाकून आणि पिलं तरी आपली शरीराची उष्णता ही कमी होते। त्याच्यामुळे सब्जा हा उन्हाळ्यात घ्यायचा। आणि थोडंसं चवीनुसार सेंदोय मीठ घेतलेले टाकण्यासाठी। रूअफजा आहे। आता खूप कमी साहित्यात आपल्याला हे कलिंगडचं सरबत बनवायचे। चला तर आता आपण आपला हा सब्जा आहे ना तर पाण्यात आपल्याला भिजत घालायचा आहे। तर आता मी दुसरी वाटी घेतलेली आहे, याच्यात हा सब्जा टाकून घेणार आहे। त्याच्यात पाणी टाकून घ्यायचे। आपल्याला सब्जा भिजेल इतकं पाणी घालायचं त्याच्यात। आपला हा सब्जा भिजायला जास्त वेळही लागत नाही। 2 मिनिटात हा सब्जा पाण्यामध्ये फुलून येतो। आता मी तो भिजला का मग तुम्हाला तो पण दाखवते। आणि आपले हे कलिंगड घेतलेलं आहे मी, मस्त छोटंच कलिंगड आणलेलं आहे। कारण की असं कलर असला ना तर अशा प्रकारचे हे कलिंगड घ्यायचं। आणि मी त्याचे देठ होतं, मी देठ काढून टाकलेले आहे। कारण की हा भाग जो असतो ना तो जमिनीला टेकलेला असतो म्हणून त्याचा कलर असा असतो। तर आता हे कलिंगड मी कापून घेणार आहे। हे बघा, खूप छान आणि मस्त लालसर आले आहे ती। तर कलिंगड घेताना असं जड पण लागायला पाहिजे आणि अशा प्रकारे घ्यायचं। हे बघा, कलिंगडचे असे कापून घ्यायचे आणि आपल्याला शक्यतो जेवढ्या बिया काढता येतील तर अशा प्रकारे चाकूने बिया दिसल्या तेवढ्या बिया काढून घ्यायच्या। आणि मग मी नंतर याला छोटे छोटे पिसेचे कापून घेणार आहे। अशा प्रकारे चाकूने त्याला कापून देऊन द्यायचे। हे बघा, मी कलिंगडचे कापून आणि बी सर्व एका बाजूला काढून घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर मी आता हे मिक्सरमध्ये जरा हे बारीक करून घेणार आहे कलिंगडच्या फोडी। तर आता हे मी टाकून घेते आणि आपल्याला याच्यातल्या अर्ध्या फोडी बारीक करायच्या आहे आणि अर्धे ठेवायचे आहेत आपल्याला। कारण की आपल्याला कलिंगडचं सरबत बनवायचं आहे। आणि हे दूध घेतलेलं आहे मी, आता हे दूध पण याच्यात टाकून घेणार आहे। थोडीशी पिठी साखर। हे बघा, मी कलिंगडचे काप आणि दूध आणि पिठी साखर टाकून घेतलेली आहे। आता हे मी जरा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे बघा, मिक्सरमधून आता हे बारीक करून घेतलेलं आहे मी आपलं कलिंगड आणि दूध। आता हा आपला सब्जा मी भिजत घातला होता ना, हे बघा अशा प्रकारे तो फुलून येतो। आता हा सब्जा पण आपण याच्यात टाकून घेणार आहोत। थोडंसं मी सेंदोय मीठ टाकते चवीनुसार। आणि आपले रूअफजा, म्हणून मी पिठी साखर कमी टाकली होती कारण की आपले रूअफजा पण गोड असतं आणि आपल्याला सरबतमध्ये पण हे दोघांचं मिश्रण हे सारखंच होतं। आता मी हे कलिंगडचे थोडे काप ठेवलेले होते ना, आता हे मिश्रण याच्यात मी टाकून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपले कलिंगडचं सरबत तयार झालं आहे। आणि अजून मी त्याच्यात थोडंसं रूअफजा टाकणार आहे। अशा प्रकारे तुम्ही पण कलिंगडचं सरबत बनवून बघा। प्यायला पण खूप छान लागतं आणि शरीराला थंडावा देणारं पण असतं। चला आता आपण ग्लासामध्ये सर्व करूया कलिंगडचं सरबत। अशा प्रकारे आपण रूअफजा टाकून घ्यायचं साईडने। थोडंसं सब्जा टाकून घ्यायचा तळाला खाली अजून। आता आपलं हे कलिंगडचं सरबत। जर तुम्हाला गार करून प्यायचं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये पण ठेवून द्यायचं आणि गार करून प्यायचं। थंडगार सरबत प्यायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकणार आहे। चला तर मग आपले कलिंगडचे सरबत पिण्यासाठी तयार झाले आहे। तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.